बंद कर दर्शन. दर्शन तोंड मीठ आधी. काय जुलूम आहे. त्याला बाप बोलू देत नाही, आई हसू देत नाही. अगं पण मला कळत नाही तू एवढी कशाला उचकडलेस. इतका अपमान, इतकी मानहानी झाल्यानंतर काय करावं असं म्हणतोस तू. आनंदाने नाचू मी. आनंदाने नाचू नकोस ग. अगं पण दुःखाने रडू सुद्धा नकोस ना. मग काय करू मी. दर्शन मला तर वाटतं. काय 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 तुला तर काय वाटतं. हा झालं एवढं पुष्कळ झालं. आपण आता इथून निघून जाऊया. खिशात 4 आणे पण न पडता. अगं मी एवढी नौटंकी कशाला केलीस. हा आणि मला पण एवढा ड्रामा कशाला करायला लावलास. नो 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 ऐसा नहीं चलेगा. इतक्यात पराभव मान्य करणार तू. माझी मॉम शोभत नाहीस तू. म्हणून हसतोयस तू मला. नाही ऍक्च्युली तसं नाहीये. अगं पण तू एवढी अपसेट झालीस ना म्हणून मला हसायला येतं. दर्शन आता काय करायला हवं रे आपण. निर्लज्जम सदा सुखी. काय म्हणतात ते कोडगं बनायचं. हे बघ आणि तसं पाहायला गेलं तर ऍक्च्युली आपल्याला इथे तसा काही फार त्रास नाहीये. खाणं पिणं, सिगरेट, कोल्ड्रिंक, बियर, आईस्क्रीम आपण सगळं मागवतो. हे मागवल्यानंतर बिल जेव्हा आलं तेव्हा डॅडने बोंबाबोंब केली, शिव्या सुद्धा घातल्या आपल्याला. पण शेवटी काय झालं, जाक मारत बिल दिलंच ना. मग अरे टेन्शन काय को लेने का, खाने पिने का और ऐश करने का. नाही दर्शन, दर क्षणाला आपल्याबद्दल वाटणारा तिरस्कार त्याच्या चेहऱ्यावरती बघितला ना, आपल्याविषयी वाटणारी तुच्छता त्याच्या चेहऱ्यावरती बघितली की वाटतं नको दर्शन प्लीज. मला कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा. अरे तो आपल्याशी नीट वागणार नाही हे माहिती होतं मला. आपण इथे आलोय तेही त्याला आवडणार नाही हेही माहिती होतं. पण म्हणून असं आपल्या खाण्यापिण्यावरून, आपल्या अन्न पाण्यावरून तो आपला अपमान करायला असं नव्हतं वाटलं मला. एवढी तरी माणुसकी दाखवायला हवी होती त्याने. हे बघ तू उगाच खेळती होते. नाही दर्शन, प्रत्येक घास खाताना मला असं वाटतं की ही त्याने आपल्याला घातलेली भीक आहे. हे बघ असं काय करतेस तू, एवढी काय इमोशनल होतेस. ही बायको आहे त्याची दर्शन, मला नाही सहन होत. मग काय करायचं आपण, हे घर सोडून जायचं का. आपण निघून जाऊया इथून, मला नाही सहन होत आता. पण हे बघ मग, माझ्या डोक्यात एक प्लॅन. आपण अजून काही दिवस इथे राहून डॅडला असंच पिडत राहिलं ना तर शेवटी कंटाळा येऊन का होईना डॅड आपल्याला इथून जाण्यासाठी 10 ते 20 लाख रुपये देईलच. काय बोलतेस. तुला खरंच असं वाटतं. अरे म्हणजे काय, अगं माझा आतला आवाज सांगतोय. इथे डॅड बद्दल कोणाला प्रेम वाटतंय. अगं पण आपण एवढा ड्रामा केलाय, तिथे अजून एक लास्ट ट्राय, जोरदार ड्रामेबाजी करूया काय. पण हे नाही झालं तर. अरे काय नाही झालं तर, होईल नक्की होईल. तोपर्यंत निर्लज्जम सदा सुखी.
कोडगं म्हणून राहायचं काय कबूल. हा. हळू 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 पैसा वाचते. इकडे इकडे पडा इकडे पडा. ऐक हळू हळू हळू. काय झालं? पैशात रात्रभर हजर होते. अरे बापरे. मी आज सकाळी बंगल्यावर गेलो होतो. ते म्हणाला घरी जायचं आणि ते येईपर्यंत पोट सगळे आयओय करत होते. तर मी म्हटलं डॉक्टरला आणू काय, तर नको म्हणाले. तुम्ही जा जरा डॉक्टरांना घेऊन या पटकन. काय होतंय? नाना थोडं पाणी आणाल पटकन. मुठभर साखर पण घाला पाण्यात. बाई अहो 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 काय होतंय तुम्हाला? अहो काहीतरी बोला बाई. अहो बोला नाही तर कसं कळेल? अहो काय होतंय? बाई थोडं पाणी पिऊन घ्या, बरं वाटेल. थोडं उठून बसा. हळू. हे घ्या. हळू. खूप खूप दुखतंय पोटात. दूध आणतं का? हो हो मी आणते, गार दूध आणते. नाना तुम्ही इथेच थांबा, मी आले. बाई मी येते. हो. हेलो. हाँ बोलिए. हाँ हाँ. ओ आई एम सो सॉरी. वीरेंद्र जी नहीं आ पाएंगे. कितने बजे है? ओह 10:30 बजे. नहीं फिर तो बिल्कुल ही नहीं आ पाएंगे. काय प्रकार आहे? नहीं वो जरा फैमिली प्रॉब्लम है हमारी. मैं उनकी धर्मपत्नी बात कर रही हूँ, प्रीति. नमस्ते नमस्ते. ओके थैंक यू वेरी मच. हे काय 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 तुझं म्युझिक सिटिंग होतं ना 10:30चं, ते कॅन्सल केलं मी. अरे काय बडबडतेस काय तू? हा आणि कोणाचा फोन होता? कोण बाई ते? हां शुक्लाजींचा अरेंजर. अरे तू काय बरी आहेस ना? तू कॅन्सल काय केलंस तू हे? आणि माझ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करणारी तू कोण आणि कसला फॅमिली प्रॉब्लेम आहे? कसला फॅमिली प्रॉब्लेम आहे म्हणजे काय? आत्ता नाही आहे, पण आता इथे उभा होणार आहे. म्हणजे दर्शन दर्शन. यस मॉम. बोलवलंस मला? काय झालं? हो अरे मी म्हटलं आज काही गोष्टींचा निकाल लावूनच टाकूया आपण. हा हा. हे बघा तुमची फालतू बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. माझी कामं महत्वाची आहेत. हा. अगं बाई आता आम्ही काय बोलतोय ते ऐकूनही घ्यायचं नाहीये का तुला? नाही सॉरी. ठीक आहे दे दर्शन. घे मॉम. जाऊन दे आता काय करणार. काय प्रकार आहे? स्टॉप दिस नॉनसेन्स. अरे काय म्हणजे काय? बायकोकडे सतत दुर्लक्ष केल्याने त्या बायकोनी आपल्या एकुलत्या एक मुलासह केलेली आत्महत्या आहे. काय तमाशा चालवलाय तुम्ही लोकांनी? काय नाटक करताय? काय डॅड की तू आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीयेस ना, त्यामुळे हा तमाशा ही नाटकं करावी लागतात. डोंट वरी डॅड. त्या बाटलीत ना फक्त पाणी होतं, साधं पाणी. आता तरी तू आमचं म्हणणं ऐकणार आहेस का? नीच हलकट आहात तुम्ही. तुमचं काही ऐकणार नाही मी. तुला ऐकावं लागेल विरू. दे दर्शन. हे बघ डॅड काय आहे की ह्या बाटलीत ना साधं पाणी नाहीये. ह्या बाटलीत खरं खुरं पॉइझन आहे, जालिम विष. आता जर तू आमचं ऐकून घेतलं नाहीस तर आम्ही लगेच हे विष पिऊन आत्महत्या करू. मग नंतर आहेच प्रेस, मीडिया, पोलीस देत बस सगळ्यांना उत्तर. तुझ्या बायकोने आणि मुलांनी का आणि कशी आत्महत्या केली त्याची. दे दर्शन. एक मिनिट मॉम. संपून टाक. आणि लवकर पी. अर्ध मला पण दे. हो एक मिनिट. बोला.
काय बोलायचं ते बोला. हां, दॅट्स बेटर. डॅड, आम्ही इथे राहणं तुला पसंत नाही आहे, बरोबर? आम्हालाही तुझ्याशी चांगलं वागायचं नाटक करायचा कंटाळा आलाय आता. आम्ही आपलं तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करायचा, तू आम्हाला हाडतहुडूत करायचंस, आमचे सतत अपमान करायचेस. मला वाटतं बस झालं आता हे सगळं. आम्ही परत जातो आमच्या घरी. हे तरी खरंय का? हो, अगदी 100% सच. कधी जात आहे? आज तू म्हणत असेल तर आत्ता. उपकार होतील माझ्यावर. हां, पण डॅड, ह्या उपकारासाठी तुला थोडी किंमत मोजावी लागेल. म्हणजे? म्हणजे तू तुझं चेकबुक काढ आणि मला एक 20. काय 20 काय? आपलं 30 ठरलंय ना. ओके बाबा, ना तुझं ना माझं 25. ओके, हां, एक 25 लाख रुपये दे आम्हाला. 25 लाख? अरे ओरडतोस कशाला? कॅश नाही मागत आहे मी, चेक दे मला माझ्या नावाचा. तो चेक आमच्या हातात पडला की लगेच आम्ही इथून चालते होतो. काय दर्शन? शक्य नाही. शक्य नाही? मग आम्ही दोघे जिंदगीभर इथेच राहतो आणि खाणं पिणं जे काही मागवत जाऊ त्या सगळ्याची बिलं भरावी लागतील जिंदगीभर. शक्य आहे? हा? समजा मी दोन्हीला नाही म्हटलं तर मग काय, हे आहेच पॉइझन ठेवलं ना मी. तुम्ही मला ब्लॅकमेल करताय? मान्य, कबूल करतो आम्ही. हा, मग सांग बाबा वीरू, काय करूया आपण? मला विचार करायला थोडा वेळ हवाय. दिला दिला. पण एक अट आहे, तुम्ही इथून ताबडतोब निघून जायचं. ठीक आहे, आम्ही जातो. वीरेंद्र, मी तुला 15 दिवसांची मुदत दिली, तेवढा तू विचार कर. आणि तुला माझ्याकडून घटस्फोटही हवा असेल तर वर आणखीन 6.5 लाख रुपये तुला मोजायला लागतील. आपला जुना व्यवहार लक्षात आहे ना तुझ्या? तेवढे तू मला देऊन टाकलेस की मग काय, आयुष्यभरासाठी आमची कटकट मिटेल तुझ्या मागून. तर मिस्टर शिरोडकर, तुम्ही सांगितल्यानुसार आता आम्ही इथून निघतो. पण 15 दिवसात जर तुमच्याकडून आमच्यापर्यंत काही द्रव्य पोचलं नाही तर मग आम्ही दोघे जण येतो परत इथेच काम करायला. चला चला. नाना, राहून राहून उगीच असं वाटतंय की ह्या दौऱ्यातच बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलंय. होय, पण त्या स्वतःहून काय बोलत नाही. मग आपल्याला तरी कसं कळणार? काय बरं झालं असेल? मला तरी असं वाटतं कसं तरी भीती बसली त्यांना, काहीतरी घडलंय खास. पण आपण तरी नुसतं तर्क करत बसण्यात काय अर्थ आहे नाना? मग आपण तरी आणखी काय करू शकतो? मी जरा बाईसाहेबांना बोलतं करण्याचा प्रयत्न करते. बरं, तुम्ही ना त्या ड्रायव्हरला जरा विश्वासात घ्या. दौऱ्यात काय झालंय, कोण काय बोललं का, हे सगळं नीट विचारून घ्या. बघूया यातनं काय सुगावं लागतो का. आज
दर्शनच्या नकळत भेटायला आले मी तुला. अरे वा, दर्शनही नकोसा झालाय तुला. अशी कुठली मागणी आहे ज्यात तुला दर्शन सुद्धा वाटेकरी म्हणून नकोय? मागणी नाही, मागणं आहे माझं एक. मागणं म्हणजे अगदी पदर पसरून वगैरे का? तुला तसं समजायचं तर तसं समज. मला वाटतं विरू, आपण फेरविचार करावा. फेरविचार? कसला फेरविचार? एकमेकांपासून दूर होण्याचा? हो, कारण तू मला पैसे दिलेस की आपले भविष्यकाळ वेगळे होतील, पण आपला भूतकाळ एकमेकांपासून कसा वेगळा होईल रे? हा, नाही म्हणजे दर्शनला कसं काय वाटून घेणार आपण? तो दर्शन आहे ना, दर्शन, तो तुला अख्खाच्या अख्खा घेऊन टाक. तो नकोच आहे मला. आणि हे फेरविचार वगैरे काही डाव आहे का? नाही रे, डाव वगैरे काही नाही विरू. अरे अरे, माझ्या नावातून तुझं नाव वेगळं होणार, तू दूर होणारी ही कल्पनाच अस्वस्थ करते मला. प्रीती, मी तुझ्या नावातून जाणार आहे, तुझ्या गावातून जाणार आहे, आयुष्यातून, सगळ्यातून जाणार आहे. तसं ठरवलंय मी. तुझा 25 लाखाचा चेक खरं म्हणजे तयार आहे. डिवोर्सचे पेपर सुद्धा तयार आहेत. मी खरं म्हणजे थांबलोय फक्त काही गोष्टींची निर्गत लावण्यासाठी. दॅट्स ऑल. निघण्याच्या आधी फक्त एक दिवस मी तुला पैसे देणार. कुठे जाणार आहेस तू? मुंबई सोडून दुसऱ्या शहरात. आणि आपला हा बंगला? तोही विकलाय मी. तेही डील फायनल होईल 1-2 दिवसांमध्ये. प्रीती, मला वाटतं तू भूतकाळ विसरावास. हे प्रीती, वीरेंद्र वगैरे विसरावास. नुसतं प्रीती म्हणून जगावास. जातो मी. निरोप पाठवला की विरू,